ते काय गेलं माझे सुद्धा जावं काय चांगलं नाही बाबा तारा जावई म्हणजे कायच उपयोग नाही त्याचा तुम्हाला सांगतो आम्ही एकाच ताटामध्ये फराळाला बसलो त्याच्यामध्ये 2 अनसपुरी होते तर एक तरी अनसपुरी मला द्यायला पाहिजे का नको मला सांगा दोन्ही अनसपुरी खाल्ले आता मी काय करू एक तर त्याला अनासपुरा नाही अनारसा म्हणता रे डोब्या कळलं का शब्दात पकडून का भावनाच समजून घ्या माझी- मला अनसपुरी खायचे होते पण त्यांनी मला दिलेच नाही त्याने समजा जर का दोन्ही अनसपुरी खाल्लं तर मग मी काय करायचं माझं कवरा इन्सल्ट झाले तुम्हाला सांगतो तो जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही ना तोपर्यंत आय एम नॉट इंटरेस्टिंग युअर काम ऐका ना थांबा ऐका ना दादा तर तुमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही तुमच्या जावयाशी आणि तुम्ही तुमच्या सासऱ्याशी आपापल्या घरी बोलून यायचे होतं ना मग अहो हा वसाडा माझा जावई आहे आणि हा वासाडा माझा सासरा आहे अरे बापरे सासरे जावई आहे प्लंबिंगच्या नावाखाली तुम्ही जो काय गुतडा करून ठेवलाय ना तो नीट करा रे जेट स्प्रे मधून गरम पाणी कसं काय येतंय ते या वसाडचं डोकं मोठा शाना स्वतःला शानाच समजतो मी ह्याला बोल नको असं करू ऐकायलाच तयार नाही यांनी काही केलं तुम्हाला सांगतो आता दिवाळी नंतर थंडी सुरू होणार आहे हा. त्या नलातून थंड पाणी येणार आहे बरं मग? साहेबांचं सगळंच बदल झालं तर मग काय करायचं यांनी काय केलं तुम्हाला सांगतो सोलरचा जो पाईप होता ना हा. त्या पाईपला डायरेक्ट जेटस्पेचा जॉईन मारून टाकला अरे बापरे मग आता काय करायचं ए तुम्ही बाय ना अक्कल लाव्या काय नको नको त्या ठिकाणी अक्कल लावली रे तुम्ही का माझी अक्कल काढता बाय मग कोणाची काढू चूक तुझी आहे ना बाबा माझी चूक तुम्हाला दिसते यांची चूक तुम्हाला दिसत नाही ते आहे काय चूक आहे यांनी फ्लशचं कनेक्शन बदललं यांनी म्हणजे काय केलं हे काय म्हणाले ते दिवाळी आहे तर हा. दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन साहेबांचा पोट बिघडेल त्याच्यामुळे कसं साहेबांना कमीत कमी दिवसातून 10 ते 12 वेळा जावं लागेल 10-12 वेळा जाईन मी त्याच्यामुळे तुमचं पाणी वाया जाईल तर ह्या माणसानं काय केलं ते फ्लशचं कनेक्शन आहे ना तुमच्या वरती बघा राहतात त्यांच्या बाथरूमच्या टॉयलेटला असा जॉईन मारला मी यांना म्हटलं तसा करू नका वाट लागल तर मला गबास तुला अक्कल आहे काय वासाड्या त्याच्यामुळे काय होईल तुमचं पाणी वाचल आणि त्यांचं पाणी वाया जाईल असा बोलला हा माणूस. आयडिया आहे अरे पापी धोत्र्या ऐका ना ऐका मी त्यांना फोन केलेला आहे ते येतीलच काय झालं काय तुम्हाला कसं मसं होतंय नुसतं मासे फिरू काय राहिले बसा ना 2 मिनिटं शांत अगं टेकायलाच होत नाहीये ना काय झालं काय एवढं पण काय झालं अरे कुठून ते 2 दलिंदर प्लंबर धरून आणले ग तू मी ओ तूच मी उन्मानावरच मग तुला वरजे आले परत माझ्यावरच आले तुम्ही असता का इथे घरी 4-4 दिवस बाहेर कामासाठी खपता ना तुम्ही मग मलाच बोला तरी तुम्ही इथे घरातली कामं कोण करणार आहे काय प्रॉब्लेम झाला तर मी एकटी बघते नाही का जे मला भेटले ना प्लंबर त्यांना बोलवून आणलं होतं मी चुकलं बाई माझ्या चुकलं तुमच्या नाही माझं चुकलं तुमच्याशी लग्न केलं ना माझं चुकलं आलं आता लग्नावर आलं हा. अरे प्लंबिंगच्या नावाखाली त्यांनी पाईपलाईन मध्ये जे काय उपटा चुपटा करून ठेवलंय ना ते बघ ना तर ते झालंय तर अरे त्या जेट स्प्रे मधून फुल फोर्सने गरम पाणी येते सगळं भाजलं आंघोळ करायला बाथरूमचा शॉवर ऑन केला तर त्याच्यातून गंध पटा काळ्या मटा काळं पाणी येत होतं म्हटलं ही काय भानगड आहे म्हणून ते बेसिनचा नळ चालू केला तर त्याच्यातून पाणी नाही नुसता असा आवाज येतोय त्याच्याने मला सूला झाली मी सू केली ते फ्लश ऑन केला तर त्याच्यात पण गंध पटक पाणी म्हटलं खड्ड्यात गेलं सगळं बादलीने पाणी टाकू बरं नळ चालू करायला गेलो परत शॉवर मधून काळं पाणी आलं कुठला पण नळ चालू करा शॉवर मधून काळं पाणी अरे बापरे म्हणून जेट स्प्रेने आंघोळ करू म्हटलं त्या गरम पाण्याने मागून पुढून भाजलोय मी त्याच्यामुळे ढिल्ले ढसक कपडे घालावे लागतायत मला तो कपडा नुसता अंगाला टच झाला की आय 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 असं पण होतं. काय करा गड्या तुमचं तुम्हाला जरशक पण दम नाही का मग मी सांगितलं होतं तुम्हाला सगळं उरपाट फुरपाट करून टाकलेलं आहे त्यांनी सगळं गंडवून ठेवलेलं आहे जरा पण दम नाही धरतायत का हो अगं तुम्हाला मला याद पडून गेली होती ना ग यात माझं कशा लक्षात राहणार मी सांगितलेली गोष्ट एक पण लक्षात राहत नाही ना तुमच्या चुकलं माझ्या बसा आता येतील ते एवढ्यात बसा कधी येणार आहेत 3 दिवस झाले ना आता गरम पाण्याने माझ्या सीटा वितळल्यावर येणार आहेत का ते आंबानं जरा दम धरा माणसानं तर नाहीच येतील म्हणलं तर येत हे बघा आले 100 वर्ष आयुष्य नको त्यांना नको त्यांना 100 वर्ष आयुष्य नको ते जर 100 वर्ष जगले ना किमान 200 जणांना मारून टाकतील ते वेळेच्या आधी कसं बोलताय हो गप्प बसा जरा बघ. आंबा आले आले आले
या 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 दादा या वेलकम मेनी मेनी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. यू हॅव अ फॉस्फरस अँड मस्त दिवाळी. बाय ना इंग्लिश मार्या प्रॉस्परसला फॉस्फरस म्हणून राहिले ते. बसा ना तुम्ही कसं हॅपी दिवाळी या या आत या आत या. प्लीज हा आता मला चाय कॉफी फरल बिरल काय नको प्लीज. ए भाऊ तुला फराळ करायला नाही बोलवलं, मग सरळ बाथरूम मध्ये जायचं. सगळं उरकून आलोय मी आतून. अरे त्याच्यासाठी नाही रे, तुम्ही प्लंबर आहे ना. हो. मग जे काय कांड करून ठेवलं ना ते नीट करा रे. काय कांड केलं आम्ही? साहेब आमचं काय चुकलं काय? अरे बानटांनो, हिने तुम्हाला लिकेज दुरुस्त करायला बोलवलं होतं ना. अरे त्या जेट स्प्रे मधून गरम पाणी येते, त्या बाथरूमच्या शॉवर मधून काळं पाणी येते, त्या टॉयलेट मध्ये गंधपटक काळं पाणी येते. हा काय करायचं रे? अंका रे 3 दिवस झाले तुम्हाला फोन करून राहिलो आम्ही. काय जगावर उपकार करत फिरत होते का तुम्ही रे? बोला ना. हा नाही काय झालं साहेब, दिवाळी आहे ना. मग दिवाळी आहे तर मी काय करू? हो फरल करा, कंदील करा, पंत्या लावा, सोपं आहे. येताना हा बलता डोक्यात जातोय हा माझ्या. जरा आपलं काम आहे बाकी आहे आपलं. दिवाळी आहे तर काय मोठा तोरात फिरत होता का रे भाऊ तू? नाही तसं ना साहेब, दिवाळी आहे का नाही? मग मला सांगा, दिवाळीमध्ये जावायचा काय मान असतो का नाही? वहिनी तुम्ही सांगा, असतो असतो का नाही मान सांगा? असतो जावयाच्या मांद पहिला असतो ना. बरोबर आहे. आता दिवाळीमध्ये जावायला ऐका ना साहेब, तुम्ही ऐकता हो तिकडे काय हा, हा, माझ्याकडे हा, बघा. हा, ऐकतो ऐकतो ऐकतो. कसं आहे बघा, दिवाळीमध्ये जावयाला सोनं आणणं सोडा, निदान एखादं शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस दिलं पाहिजे ना. काय आहे, माझा सासरा आहे का नाही, परिस्थितीने लय कंडम आहे, लयच गरीब आहे. बर आपण असं समजू शकतो की बाबा म्हणजे अगदी 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 तो गरीब आहे. बर मग साधा मी काय म्हणतो, निदान टावेल नाही तर टोपी तर द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे ना. म्हणजे सासऱ्याने मला साधा रुमाल पण दिलेला नाही हो दिवाळीमध्ये. तुम्हाला सांगतो, इतका गरीब आहे ना, इतका गरीब आहे ना, काहीच देत नाही मला. तुम्हाला सांगतो, माझा सासरा जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही तोपर्यंत ना मला काम करण्यात उत्सुकता नाहीये. बस मी रुसलोय, मला बोलायचंच नाही. अरे रुसलाय? हा. अरे पण तुझा सासरा तू बघून घे ना, आमचा काय संबंध? तू रुसलाय तर तुला काय जाणू जाणू म्हणून कुरवाळू का आता? तुम्ही कशाला कुरवालताय मला? सासऱ्याला सांगा कुरवाला याला मला. हा, तू ना सासराला सांगाच मी, तुला आमाई कोमाईले तू ना मक्कुले तू बाय ना सडेल पटाक तोंड ना, तुने आंडेर ना हाड्या मारो हाड्या का ना नाले सांगी राय ना तो करको चारा गत तोंड कर राय ना मनाकडे देखीसन. हो, उर्दू बोलतोय, आम्हाला काही कळत नाही. उर्दू नाही, हैराणी हैराणी. आणि त्या माणसाचं कारण कळलं, तुझं काय कारण आहे रे भाऊ? ते काय गेलं, माझे सुद्धा जावं काही चांगलं नाही बाबा चारा. जावई म्हणजे कायच उपयोग नाही त्याचा. तुम्हाला सांगतो, आम्ही एकाच ताटामध्ये फरायला बसलो, त्याच्यामध्ये 2 अनसपुरी होते. तर एक तरी अनसपुरी मला द्यायला पाहिजे का नको मला सांगा. दोन्ही अनसपुरी खाल्ले, आता मी काय करू? एक तर त्याला अनासपुरा नाही अनारसा म्हणता रे डोब्या, कळलं का? शब्दात पकडून का भावनाच समजून घ्या. माझी- मला अनसपुरी खायचं होतं पण त्यांनी मला दिलेच नाही. त्याने समजा जर का दोन्ही अनसपुरी खाल्लं तर मग मी काय करायचं? माझं गौरा इन्सल्ट झाले तुम्हाला सांगतो. तो जोपर्यंत मला सॉरी बोलत नाही ना तोपर्यंत आय एम नॉट इंटरेस्टिंग युअर काम. ऐका ना, ऐका ना दादा, तर तुमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करणार त्याच्यामध्ये सांगा बरं. तुम्ही तुमच्या जावयाशी आणि तुम्ही तुमच्या सासऱ्याशी आपापल्या घरी बोलून यायचे होतं ना. मग अहो, हा वसाडा माझा जावई आहे. आणि हा वासाडा माझा सासरा आहे. अरे बापरे, अ, सासरे जावई आहे. प्लंबिंगच्या नावाखाली तुम्ही जो काय गुतडा करून ठेवलाय ना तो नीट करा रे. जेट स्प्रे मधून गरम पाणी कसं काय येतंय? ते या वसाडचं डोकं मोठा शाना, स्वतःला शानाच समजतो. मी ह्याला बोल नको असं करू, नको असं करू, ऐकायलाच तयार नाही. यांनी काही केलं तुम्हाला सांगतो. आता दिवाळी नंतर थंडी सुरू होणार आहे. हा. त्या नलातून थंड पाणी येणार आहे. बरं मग? साहेबांचं सगळंच बदल झालं तर मग काय करायचं? यांनी काय केलं तुम्हाला सांगतो, सोलरचा जो पाईप होता ना हा. त्या पाईपला डायरेक्ट जेटस्पेचा जॉईन मारून टाकला. अरे बापरे, मग आता काय करायचं? ए तुम्ही बाय ना अक्कल लाव्या. काय नको नको त्या ठिकाणी अक्कल लावली रे. तुम्ही का माझी अक्कल काढतावाय? मग कोणाची काढू, चूक तुझी आहे ना बाबा. माझी चूक तुम्हाला दिसते, यांची चूक तुम्हाला दिसत नाही ते आहे. काय चूक आहे? यांनी फ्लशचं कनेक्शन बदललं. यांनी म्हणजे काय केलं? हे काय म्हणाले, ते दिवाळी आहे तर हा. दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन साहेबांचा पोट बिघडेल. त्याच्यामुळे कसं साहेबांना कमीत कमी दिवसातून 10 ते 12 वेळा जावं लागेल. 10-12 वेळा जाईन मी. त्याच्यामुळे तुमचं पाणी वाया जाईल. तर ह्या माणसानं काय केलं, ते फ्लशचं कनेक्शन आहे ना तुमच्या वरती बघा राहतात, त्यांच्या बाथरूमच्या टॉयलेटला असा जॉईन मारला. मी यांना म्हटलं तसा करू नका, वाट लागल. तर मला गबास, तुला अक्कल आहे काय वासाड्या? त्याच्यामुळे काय होईल, तुमचं पाणी वाचल आणि त्यांचं पाणी वाया जाईल, असा बोलला हा माणूस. आयडिया आहे. अरे पापी धोत्र्या, अरे त्यांच्या टॉयलेटच्या पाणी आमच्या फ्लश मध्ये येत आहे ना डायरेक्ट. आणि कायला साहेबाचा एवढा विचार करतो रे?
साहेबाला 10-12 वेळा टॉयलेटला पाठवून मोकळा झाला तो. 10-12 वेळा टॉयलेटला गेल्यानंतर आणि त्या जेट स्प्रेचं गरम पाणी मारल्यानंतर माझे काय उरेल का रे? उरेल? ते बरोबर आहे. पण जेट स्प्रेचा प्रॉब्लेम आहे. नाही 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 फ्लॅशचा प्रॉब्लेम आहे. अहो जेट स्प्रेचा प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम असेल सगळा फ्लशचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही, लिकेजचा प्रॉब्लेम होता, लिकेजचा. म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम आहे ना ते तुम्ही केलेले आहेत. ते नीट करा आता, ते नीट करा रे. ते कुठून धरून आणले हे नमुने तू? परत उन्मानावरच मग तुम्हाला काय जाते मग बाहेर खपता तिकडे? तुम्ही आडवं होऊन काम करायचं होतं ना त्या पाईपलाईनचं. मग तुम्ही बाहेर मोठे मिळवताना जर्नलिस्ट म्हणून. मग घरी तर साधं प्लंबिंगच्या पण काम येत नाही तुम्हाला. अरे त्यांना काय बोली रे ने तू? कथन कथात चावय रे इडी खोबडीनी. मी येडी खोबरीनी. हा तू इडी खोबडीनी. तुम्ही बोलते शाने शेतश. हा शाना शेमी. यंटम कथा ना. फॅमिली प्रॉब्लेम. ए फॅमिली कसा परक माणूस असताना फॅमिलीने भाजणं योग्य ना. याची आहे ना. हॅपी उदबिल्ल्यांनो हा जे काय आता तुम्ही गोंधळ घालून ठेवलाय ना तो पटकन नीट करा. आणि ते जे लिकेज झालंय ना ते पण नीट करा पटकन. मी ना आधी ह्यांना सॉरी बोलायला सांगा. सांगा ना त्यांना सांगा ना काम राहिलंय आपलं. सॉरी बोल रे भाऊ. याला आधी सॉरी बोलायला सांगा. मी नाही तुम्ही यांना सॉरी बोलायला सांगा. अरे भाऊ दादा अरे सॉरी बोलणार आहे. मी नाही सॉरी बोलणार. मी सासरा आहे ना तो जावं त्याने सॉरी बोललं पाहिजे. सॉरी बोल रे. यांना सॉरी बोलायला सांगा. त्यांनी सॉरी बोललं अरे गुच्चपटा रे गुच्चपटा एकेकाच्या कानपट्टे फोडीन ना. माझ्या घरात मला सॉरी बोलायला लावताय. अरे करा रे ए दादा. अरे करा ना ते करा ना, मी प्लंबिंगच्या बोललो ना मी करणार ना त्यांना सॉरी बोलायला सांगा. त्याला सॉरी बोलायला सांगा. सॉरी सॉरी अरे करता का मारू तुला रे आता. सॉरी बोलायला सांगतोय तो पटकन कर काम. ठीक आहे नको फिरव माझ्या. ठीक आहे मला सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवावं लागेल. म्हणजे कुठनं पाईपलाईन गेलं तुम्हाला कळायला नको. कळायलाच पाहिजे. नाही तर कसं करणार कनेक्शन कुठनं गेलं आणि काय गेलेलं आहे तर तुमचा हात द्या. हात अरे का ज्योतिषी तो हात पाहतो आता. प्रॅक्टिकल लोक दाखवायला हात काय हात द्या का हात लवकर. बरं, दे. हे बघा आता हे बघा हे इथं दिसतंय. हे तुमचं इथं घर आहे बरोबर आहे. हा हे सगळं घर दिसतंय. हा इथं काय आलंय बाथरूम. इथं आलंय टॉयलेट. आता तुमची जी पाईपलाईन आहे ती सगळी इकडनं अशी आलेली आहे बरोबर आहे. अशी आलेली आहे. ही पाईपलाईन झाली बरोबर आहे. हे सगळं इकडे नल जॉईन केलेलं आहे दिसतंय. दिसलं तू आणि तुझं वासाड्या काय झालं. सगळे इकडे घर दाखवतो. पाईपलाईन बाहेर कशाला पाहिजे? अरे बाहेर- नाही, नाही, हे काय सगळं फालतू आहे. हे असं करायचं नाही. ऍक्च्युली ना एक मोठा पाईप आहे ना इकडे स्टार्ट केला की जो पाईप आहे ना तो डायरेक्ट इथपर्यंत काय करताय? एका पाईपात चांगलं काम होईल. कशाला खर्च कशाला पडायचं? का पाईपात काम होईल. नल किती आहेत घरात हे सगळं आहे ना चुकीचं अरे आहे. ओ दादा ओ दादा. नाही नाही आणि इथं खिडकी आहे, त्याचं काय कराल तुम्ही. हा, खिडकी. बरोबर आहे. ही बघा ही सगळी पाईपलाईन ना आपण इकडनं अशी साईडनी काढलेली आहे ना. ही जरा बाहेर अरे, करा बाहेर करा टोचतंय ना, ते टोचतंय ना रे. वरपर्यंत सगळी जाणार का ना. आतून आले ना लाईन सगळी इकडं इकडं सगळी बघा ही अशी पाईपलाईन काय केलं रे. येडायच काय रे तू? इकडे खिडकी असताना खिडकीतून पाईप टाकणार आहे. इथून खिडकी टाकणार आहे इकडे. अरे ह्या एक काम करा. नाही तुम्ही एक काम करा. ही सगळी लाईन सगळी काढू. काय उपयोग नाही आहे. तुम्ही एक काम करा खाली वाका. खाली कशाला वाका. अरे टकल्यावरती जास्त जागा आहे ना. गुच्चपट आहे. आता इथे रेकोट्या मारतो का हे काय करून ठेवले. अरे मग तू पाईपलाईन चुकीची अरे दाखव. तुमच्याकडे काय कागद बिगत काय आहे का नाही. प्लंबर आहे का कोण आहे रे तुम्ही रे. कशाला चिडताय तुम्ही? जाईल ना धुवून जाईल ना ते. कुठून धुवून जाईल. फ्लश बाथरूम मध्ये आता काळं पाणी येतंय सगळं. काळ्या पाण्याने धुऊ काय करा ना करा नाही तर कानपट्ट्या फोडून तुमच्या. मी नाही करणार मला सॉरी बोलायला सांगा. सॉरी बिरी काही नाही रे. हे काम करा रे. ए तू तोंड घेऊन ये ना निघून जाय तू इथून. नाही तर तू बेकार मार खाशील रे माझ्या हातून. तू पण निघ रे. निघ. सॉरी बोलायचा मला काय प्रॉब्लेम झाला ना. सॉरी नको बोलो. थांब रे हे झालं? आता काय? तिकडे काही झालं? मुळात तुम्हाला आहे ना प्लंबर व्हावं असं का बरं वाटलं रे. ते काही झालं ऍक्च्युली आम्ही मोबाईल मध्ये रील बघत होतो. मग? रील बघता बघता एक प्लंबरची रील आली. मग? म्हणलं इच्छा असला याच्यात जाम स्कोप आहे. काय म्हण निघ. निघ. काय बोलताय?